या ठिकाणी आज आपण बघणार आहोत कोथिंबीरपासून छान थालीपीठ, कोथिंबीरीचे थालीपीठ, कोथिंबीरीची तिखट भाकरी असंही त्याला म्हणतात. या ठिकाणी कोथिंबीर छान निवडून, स्वच्छ धुवून, वाळवून, कोरडी कट करून घेतलेली आहे. यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ, 1 कप बेसन पीठ आणि 1 कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर यामध्ये हळद टाकून चवीप्रमाणे मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाले की यामध्ये मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण व्यवस्थित बारीक करून घेणार आहे. हिरवी मिरची आणि लसूण व्यवस्थित बारीक करून घेतल्यानंतर तो सुद्धा देखील पिठामध्ये टाकून त्याचा घट्टसर गोळा तयार करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता सर्व व्यवस्थित छान आता यामध्ये थोडं पाणी टाकून छान हलकासा, खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही असा आपण पिठाचा गोळा तयार करून घेणार आहोत आणि व्यवस्थित 10-15 मिनटं छान व्यवस्थित भिजून घेणार आहोत. या ठिकाणी बघू शकता तुम्ही एकदम छान असा गोळा तयार झालेला आहे. या ठिकाणी मी एका कापडावरती थोडंसं पाणी हलकंसं शिंपडून त्यावरती एक पिठाचा गोळा घेऊन व्यवस्थित थापून घेणार आहे. तुम्ही डायरेक्टली तव्यावरती थापून घेऊ शकत असाल तर तुम्ही तसंही थापलं तरी चालेल. या ठिकाणी मी आता सुती कापड घेऊन ते ओलसर करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित थालीपीठ थापून घेतलेलं आहे. थालीपीठ तापल्यानंतर त्यामध्ये थोडेसे गोल तुम्ही बघू शकता एकदम छान असं थापून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये असे थोडेसे छेद करून घेतलेले आहे. जर आपण तव्यावरती टाकलं तर त्यामध्ये तेल घालून तव्याला छान तेल लावून आपण तो कापड असा व्यवस्थित टाकून घ्यायचा आणि थालीपीठ असं व्यवस्थित खाली काढून घ्यायचे आणि त्यामध्ये तेल सोडून छान दोन्ही बाजूने लालसर रंग येईपर्यंत खमंग भाजून घ्यायचे. तयार आहेत आपले कोथिंबीरीचे थालीपीठ.